कर्ण चारित्र्यवान, दानशूर होताच, तितकाच तो प्रजेसाठी सतत जागृत होता. त्याच्या दारी आलेल्याला त्याने कधीही रिकाम्या हाताने पाठवलं नव्हतं. प्रसंगी अगदी स्वतःची कवचकुंडलेसुद्धा रूप बदलून आलेल्या इंद्राला त्याने देऊन टाकली होती. इतके सगळे असतानासुद्धा शेवटच्या महायुद्धात कृष्णाने अर्जुनाकरवी कर्णाला पाठीमागून बाण मारायला लावून मारले. हे अनेकांना न उलगडणारे कोडेच. ते कोडे रुक्मिणीलासुद्धा पडले. युद्ध संपल्यावर कृष्ण जेव्हा घरी आला तेव्हा तिने त्याला विचारले, कर्ण सर्व बाबतीत निर्दोष होता, तरी तुम्ही त्याला का मारले? त्यावर कृष्णाने सांगितले की नक्कीच कर्ण दानशूर होता, चारित्र्यसंपन्न होता. याचकाला कधीही त्याने विनमुख पाठवले नाही. अशी अनेक चांगली कर्मे त्याने केली होती. मात्र जेव्हा अभिमन्यूने लहान वयातही कौरवांचा चक्रव्यूह भेदून आत प्रवेश केला होता, तेव्हा खरे तर त्याने सर्वांना जणू पराभूतच केले होते. त्यामुळे तिथून बाहेर पडणे इतकेच बाकी होते. मात्र बाहेर पडण्याचा मार्ग त्याला सापडत नव्हता आणि त्याचा फायदा घेऊन कौरवांनी त्याला मारले. त्यावेळी मरताना अभिमन्यूने त्याच्या जवळच उभ्या असलेल्या कर्णाकडे पाणी मागितले. कर्णाच्या पाठीमागे जवळ एक खड्डा होता, ज्यात स्वच्छ पाणी होते. मात्र तिथले पाणी आणून अभिमन्यूला दिले तर दुर्योधनाला वाईट वाटेल, त्याला ते आवडणार नाही, असे समजून कर्णाने पाणी दिले नाही. आणि मग तहानेने व्याकुळ झालेल्या अभिमन्यूने तडफडतच प्राण सोडला. त्यामुळे कर्णाने आयुष्यभर केलेल्या सर्व चांगल्या कर्मावर पाणी फिरले. त्यामुळे कर्म परत येतेच. याप्रमाणे नंतरच्या महायुद्धात कर्णाच्या रथाचे चाक त्याच खड्ड्यात अडकले जिथे पाणी साठले होते आणि ते पाणी कर्णाने अभिमन्यूला पाजले नव्हते. त्यामुळे त्या खड्ड्यातच कर्णाच्या रथाचे चाक अडकणे हे कर्म परत येणे आहे. त्यामुळे त्याने चांगल्या केलेल्या कर्मांचा एका वाईट कर्माने नाश झाला. यामुळेच त्याला मरावे लागले. तात्पर्य: कर्म फिरून येतं हे नक्की आहे. चांगले काम करत राहा. वाईट कधीच कुणाचे करू नका. मग तुमच्या चांगल्या कर्माचे फळ तुम्हाला चांगलेच मिळणार. नाहीतर तुमचे जहाज खूप चांगले आहे, मजबूत पण आहे, सुंदर देखील आहे. मात्र त्याच्या तळाशी एक बारीक छिद्र असेल तर ते जहाज नक्कीच आज ना उद्या बुडणार. एक वाईट काम सगळ्या चांगल्या कामावर बोळा फिरवते. एक वाईट काम सगळ्या चांगल्या कामावर बोळा फिरवते. हे कायम लक्षात ठेवा. धन्यवाद.